नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर SR शेळके। आज आपण अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी ह्या चॅप्टरवरचा पहिला प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत। तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो। प्रॉब्लेम असा आहे, प्रॉब्लेम नंबर 1, द फॉलोइंग इज द रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ द सहकारी कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर द फर्स्ट इयर एंडेड 30th June 2019. Receipt and payment statement for the year ended 30th June 2019. Receipt side, entrance fees rupees 5,000, share capital 10,000, shares of rupees 10 each 1 lakh, bank loan 50,000, goods sold rupees 2 lakhs. Payment side, purchase of goods 1,30,000, salary of staff 35,000, office and store rent 8,000, printing and stationery 2,400, interest on loan 4,250, furniture 80,000, typewriters 10,000, carriage on purchase 5,350, traveling expenses 1,200, general expenses 2,800, closing balance cash 16,000, bank 60,000, total of both side 3,55,000. Adjustment number 1, closing stock amounted to rupees 20,000. Number 2, furniture purchased on 1st October 2018, depreciation charged at 10% per annum. Number 3rd, outstanding salary and rent rupees 5,000 and rupees 1,000 respectively. Number 4th, entrance fees to be transferred to reserve fund. Number 5th, stock of stationery at the end of the period of rupees 400. Prepare trading and profit and loss account for the year ended 30th June 2019 and balance sheet ॲज ऑन दॅट डेट. तर पहा, अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आता आपणाला या ठिकाणी करायचं आहे. तर पहा, मी हा प्रोफार्मा या ठिकाणी ओपन केलेला आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता ट्रेडिंग अकाउंटमध्ये अशा सिक्वेन्सने डेबिट साईडला आयटम्स येतात, क्रेडिट साईडला अशा पद्धतीने आयटम या ठिकाणी येतात. 30 जून 2019 रोजी संपणाऱ्या वर्षासाठी ट्रेडिंग अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि बॅलन्स शीट आहे. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं जे प्रोफार्मा आहे त्या प्रोफार्म्यानुसार हे सर्व आयटम या ठिकाणी अशा पद्धतीने आलेले आहेत. तुम्ही हे आयटम असेच लिहून घ्या. त्यानंतर बॅलन्स शीट जो फॉर्मॅट पाहिजे, फॉर्मॅट एन नुसार हे बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट आपण त्या ठिकाणी लिहून काढा. त्याचबरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा सुद्धा फॉर्मॅट एन आहे. हा अशा पद्धतीने सिक्वेन्स असतात. ही सिक्वेन्स पाळली पाहिजे असे संकेत आहेत. एखादा आयटम खालीवर झाला तरी चालू शकतो, परंतु पाळणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला एक्सपेंडिचर, क्रेडिट साईडला इन्कम या ठिकाणी लिहिले जातील. या ठिकाणी लॅबिलिटी आणि या ठिकाणी ॲसेट, अशा पद्धतीने हा प्रोफार्मा या ठिकाणी मी तयार केलेला आहे. तर पहा, आता आपण ह्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनला सुरुवात करूया. तर पहा, एंट्रन्स फीस, रिसीट अँड पेमेंट अकाउंट या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे आणि त्यामध्ये एंट्रन्स फीस दिलेली आहे 5,000 रुपये. तर पहा, ही एंट्रन्स फीसवर एक ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट नंबर 4, एंट्रन्स फीस टू बी ट्रान्सफर टू रिझर्व फंड. आलं लक्षात? एंट्रन्स फी जेवढी काही आहे तेवढी रिझर्व फंडला ट्रान्सफर करा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपण काय करू, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला एंट्रन्स फीस या ठिकाणी हे पहा, ट्रान्सफर टू रिझर्व फंड. बॅलन्स शीटची ही लॅबिलिटी साईड, रिझर्व फंड अँड अदर फंड ह्या हेडखाली हे 5,000 रुपये लिहून टाकू. ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे की एंट्रन्स फीस ही रिझर्व फंडला ट्रान्सफर करायची आहे. तर ती आपण सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ट्रान्सफर केलेली आहे. आलं लक्षात? त्यानंतर
दुसरा मुद्दा आहे पहा शेअर कॅपिटल 10,000 शेअर्स ऑफ ₹10 इच. तर हा लॅबिलिटी साईडचा आयटम आहे बॅलन्स शीटच्या. तर या ठिकाणी पहा शेअर कॅपिटल इच ऑफ 10,000 शेअर्स, तर हे येईल पहा 1,00,000 रुपये. शेअर कॅपिटल म्हणजे 10,000 शेअर्स आहेत, प्रत्येक शेअर्सची किंमत 10 रुपये आहे. याप्रमाणे टोटल शेअर कॅपिटल किती झालं 1,00,000 रुपये. ते आपण त्या ठिकाणी लॅबिलिटी साईडला दाखवलेलं आहे. त्यानंतर बँक लोन आहे पहा, बँक लोन 50,000. तर हे बँक लोन लॅबिलिटी साईडला, कारण आपण सोसायटीनं सहकारी संस्थेनं हे लोन घेतलेलं आहे, म्हणून सहकारी संस्थेच्या दृष्टीने ती देयता आहे. आलं लक्षात. देयता असल्यामुळे हे 50,000 लॅबिलिटी साईडला आपणाला या ठिकाणी द्यावे लागतील. तर पहा या ठिकाणी लॅबिलिटी साईड हे सेक्युअर्ड लोन म्हणून दिले पहा. या ठिकाणी सेक्युअर्ड लोन, त्याखाली बँक लोन दिलेलं आहे, त्याच्यापुढे 50,000 रुपये लिहून टाका. म्हणजे हे सेक्युअर्ड लोन आहे, कारण बँका तारण घेतल्याशिवाय कर्ज देत नाहीत. आलं लक्षात. तारणाशिवाय कर्ज देत नाही, म्हणून ते सेक्युअर्ड लोन ह्या कॅटेगरीमध्ये येते. आणि सेक्युअर्ड लोन ह्या कॅटेगरीच्या खाली बँक लोन ₹50,000 अशी त्या ठिकाणी नोंद करा. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा गुड्स सोल्ड, 2,00,000 रुपयाच्या गुड्स म्हणजे माल विकण्यात आलेला आहे. तर हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 2 lakhs, 2,00,000 रुपयाचा माल विकलेला असल्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्या ठिकाणी ते लिहून टाका. आता आपण रिसीट साईडमधले जे आयटम्स आहेत ते पूर्ण या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत. आता पेमेंट साईडकडे या. पेमेंट साईड परचेस ऑफ गुड्स 1,30,000 म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला टू परचेसेस किती 1,30,000 या ठिकाणी लिहून टाकायचे. 1,30,000 परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसेस 1,30,000. त्यानंतर सॅलरी ऑफ स्टाफ 35,000. आता पहा कर्मचाऱ्याचं वेतन आहे हे. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दुसरा आयटम सॅलरी ऑफ स्टाफ किती रुपये आहेत 35,000 रुपये. इनर कॉलमला घ्या, कारण याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. आलं लक्षात. ॲडजस्टमेंट नंबर 3 आउटस्टँडिंग सॅलरी अँड रेंट ₹5,000 अँड ₹1,000 रिस्पेक्टिव्हली. तर पहा सॅलरी 5,000 रुपये आउटस्टँडिंग आहे. आलं लक्षात. टू सॅलरी ऑफ स्टाफ 35,000 प्लस आउटस्टँडिंग किती आहे 5,000. हे ॲड करा. यामध्ये ॲड केल्यानंतर ही टोटल सॅलरी झाली 40,000. म्हणजे 40,000 रुपये वेतन द्यायला पाहिजे होतं, परंतु त्यापैकी 35,000 दिले, 5,000 रुपये द्यायचं बाकी आहे. आलं लक्षात. आउटस्टँडिंग सॅलरी 5,000 रुपये त्यामध्ये ॲड करा. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा ऑफिस अँड स्टोअर रेंट ₹8,000. आलं लक्षात. हा सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आयटम आहे. तर पहा या ठिकाणी रेंट रेट्स अँड टॅक्सेस म्हणून दिलेला आहे आयटम. हा या ठिकाणी लिहा 8,000 रुपये. 8,000 रुपये रेंट रेट्स अँड टॅक्सेस ₹8,000 आणि यामध्ये ॲड करा आउटस्टँडिंग 1,000 रुपीज यामध्ये ॲड करायचे. म्हणजे हे टोटल झाले 9,000. आलं लक्षात. अशा पद्धतीने आता हे दोन्हीही आउटस्टँडिंग आयटम देय आहेत. आपली ती देयता आहे. देयता असल्यामुळे या ठिकाणी लॅबिलिटी साईडला या ठिकाणी पहा आउटस्टँडिंग सॅलरी. आलं लक्षात. करंट लॅबिलिटीज अँड प्रोव्हिजन ह्या हेडखाली आउटस्टँडिंग सॅलरी ₹5,000. त्यानंतर आउटस्टँडिंग रेंट ₹1,000 या ठिकाणी ते लिहून टाका लॅबिलिटी साईडला. तर अशा पद्धतीने सॅलरी ऑफ स्टाफ आणि रेंटवरची जी ॲडजस्टमेंट आहे त्या ॲडजस्टमेंटला अनुसरून आपण या ठिकाणी योग्य ती ट्रीटमेंट त्यांना दिलेली आहे. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी 2,400 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पहा ह्या रेंट अँड रेट्स टॅक्सेसच्या पुढे टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी
आलं लक्षात. 2400 या ठिकाणी लिहून टाकायचे. 2400. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा, इंटरेस्ट ऑन लोन 4250. तर इंटरेस्ट हा आयटम सर्वात वर घ्यायचा आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट 4250. 4250 रुपये या ठिकाणी लिहून टाका. सर्वात अगोदर म्हणजे तो आयटम त्या ठिकाणी येतो. जनरली आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सॅलरी पहिल्यांदा घेतो, परंतु सहकार क्षेत्रामध्ये इंटरेस्ट पहिल्यांदा लिहिलं जाते. इंटरेस्ट तिथे दाखवा. त्यानंतर फर्निचर आहे पहा 80,000. तर ही मालमत्ता आहे, म्हणून मालमत्ता बाजूला या ठिकाणी ह्या जे स्थिर मालमत्ता आहेत त्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. फर्निचर 80,000 रुपये. असेट साईडला फर्निचर ₹80,000. आता याच्यावर एक ॲडजस्टमेंट आहे पहा. ॲडजस्टमेंट नंबर 2, फर्निचर परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018, डिप्रिशिएशन चार्जड ॲट 10% पर ॲनम. तर पहा, हे फर्निचर 1 ऑक्टोबर 2018ला खरेदी करण्यात आलेलं आहे. 1 ऑक्टोबर 2018 ते 30 जून 2019ला लेखेबंद करत आहोत. तर 1 ऑक्टोबरपासून ते 30 जूनपर्यंत किती महिन्याचा कालावधी होतो ते पहा. डोळे झाकून या ठिकाणी 12 महिन्याचं डिप्रिशिएशन आपणाला आकारता येत नाही, कारण कोणत्या तारखेला ती मालमत्ता खरेदी केलेली आहे ती तारीख या ठिकाणी दिलेली आहे. मग त्या तारखेपासून आपला जो शेवटचा दिनांक आहे लेखे बंद करण्याचा, त्या दिनांकापर्यंत किती महिने होतात ते आपणाला पहिल्यांदा पाहावं लागेल. तर पहा, 2018 मधले 3 महिने आलं लक्षात. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आणि 2019 मधले 6 महिने, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून असे 6 महिने. 6 अधिक 3 9 महिने झालेलं आहे पहा ते फर्निचर खरेदी करून. आलं लक्षात. तर आपणाला 9 महिन्याचंच डिप्रिशिएशन या ठिकाणी आकारावं लागेल. 10% दराने डिप्रिशिएशन किती होईल? 10% दराने जर समजा वर्षभरासाठी आकारलं तर 8,000 रुपये होईल. आलं लक्षात. तर 12 महिन्यासाठी 8,000, तर 9 महिन्यासाठी किती? तर ती येईल 6,000 रुपये. आलं लक्षात. म्हणजे त्या जसे 12 महिन्याचे 4 भाग केले आपण, तर प्रत्येक भागामध्ये 3 महिने येतात. तशा पद्धतीने मी 8,000चे 4 भाग केले, प्रत्येक भागामध्ये 2 आले, तर त्याला गुणिले 3 केलेलं आहे, म्हणजे 6,000 रुपये त्या ठिकाणी डिप्रिशिएशन आलेलं आहे. एकूण वर्षाचं 8,000 रुपये येते. तर 9 महिन्याचं म्हणजे 12 महिन्याचं 8,000, तर 9 महिन्याचं किती? 6,000 रुपये डिप्रिशिएशन त्या ठिकाणी येईल. त्याची दुसरा जो इफेक्ट आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिप्रिशिएशन ऑन फर्निचर फॉर 9 मंथ्स किती रुपीज? 6,000 या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्यानंतर आता पुढचा जो आयटम आहे फर्निचरच्या नंतर टाईपरायटर दिलेला आहे पहा. टाईपरायटर ₹10,000. तर हे टाईपरायटर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आता ह्या फर्निचरच्या खालीच या ठिकाणी टाईपरायटर लिहिलेलं आहे आणि टाईपरायटरची व्हॅल्यू आहे 10,000. हे 10,000 या ठिकाणी लिहून टाका. आणि ह्या 80मधून 6,000 मायनस करायचे, तर इथे किती राहतील? 74,000 रुपये. आपण विसरलो होतो ते मायनस करायला. तर 80मधून 6,000 मायनस केल्यावर 74,000 रुपये त्या ठिकाणी शिल्लक राहतील. आणि टाईपरायटरचे 10,000 रुपये आपण तिथं लिहिलेले आहेत. टाईपरायटरच्या नंतर आहे पहा कॅरेज ऑन परचेस. कॅरेज ऑन परचेस म्हणजे माल खरेदी केलेला आहे आणि त्या खरेदी केलेल्या मालाचा वाहतूक खर्च म्हणजे कॅरेज इनवर्ड आहे. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी घ्या टू कॅरेज. किती रुपये? 5,350 रुपये. 5,350 या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला हे 5,350 आपल्याला दाखवावे लागतील. त्यानंतर पुढचा आयटम आहे पहा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 1,200. तर पहा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 1,200 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. हे सॅलरीनंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 1,200. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसच्या नंतर जनरल एक्सपेन्सेस 2,800.
म्हणजे जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू जनरल एक्सपेन्सेस 2800 रुपीज. त्यानंतर पुढे दिलेला आहे पहा क्लोजिंग बॅलन्स. आलं लक्षात. क्लोजिंग बॅलन्स म्हणजे कॅश. आता हे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पहिला आयटम बॅलन्सेस म्हणून दिलेला आहे पहा या ठिकाणी. बॅलन्सेस हा पहिला आयटम आहे ॲसेट साईडचा. तर कॅश बॅलन्स आहे पहा 16,000 रुपये. आलं लक्षात. कॅश बॅलन्स 16,000. इनर कॉलमला लिहून त्याची बेरीज बाहेर दाखवू नका. कॅश बॅलन्स 16,000 आणि बँक बॅलन्स आहे 60,000 रुपये. बँक बॅलन्स आहे 60,000 रुपये. तर अशा पद्धतीने आपण असेट साईडला दोन्हीही बॅलन्स त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता जे रिसिट अँड पेमेंट अकाउंटमध्ये दिलेले जेवढे आयटम आहेत तेवढे आयटम आपण या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत, लिहून टाकलेले आहेत. आता ॲडजस्टमेंटपैकी काही ॲडजस्टमेंट आपल्याला राहिलेले आहेत का ते पाहू आपण. त्यामध्ये नंबर 1 ॲडजस्टमेंट नंबर 1 क्लोजिंग स्टॉक अमाऊंटेड टू ₹20,000. तर पहा क्लोजिंग स्टॉक आहे त्याचे दोन इफेक्ट होतात. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला 20,000 आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक हे 20,000 रुपीज या ठिकाणी लिहून टाकायचे. क्लोजिंग स्टॉक. आलं लक्षात. त्यानंतर पुढे दिलेला आहे पहा दोन इफेक्ट झाले क्लोजिंग स्टॉकचे. एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. त्यानंतर पुढे पहा फर्निचर म्हणजे हे डिप्रिशिएशन आपण या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेससुद्धा आपण त्या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. आलं लक्षात. त्यानंतर चौथा ॲडजस्टमेंट आपण विचारात. पाचवा ॲडजस्टमेंट आहे पहा स्टॉक ऑफ स्टेशनरी ॲट द एंड ऑफ द पिरियड ऑफ ₹400. इनर कॉलमला हे 2,400 आणि 400 रुपयाचा प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा स्टॉक शिल्लक आहे. तो स्टॉक याच्यातून मायनस करा 400 रुपये. आलं लक्षात. तर या ठिकाणी राहतील 2,000 रुपये. 2,400ची प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण खरेदी केलेली आहे. लेखन साहित्य खरेदी केलेलं आहे. तर त्या लेखन साहित्यापैकी 400 रुपयाचं लेखन साहित्य शिल्लक आहे म्हणजे स्टॉकमध्ये आहे. तर ते 400 रुपये आपल्याला मायनस करायला पाहिजे होते. तर ते आपण मायनस केलेले आहे. 2,400मधून 400 गेले. 2,000चं प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण चालू वर्षामध्ये वापरलेलं आहे. आता हे 400 बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपल्याला या ठिकाणी लिहावे लागतील. क्लोजिंग स्टॉक ऑफ प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹400. अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो लिहून टाका. या ठिकाणी नेट लॉस जर असेल तर लिहायचं आहे, नाहीतर नाही लिहायचं. तर पहा प्रॉब्लेममधले जेवढे काही आयटम्स आहेत ते सर्व आयटम आणि ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत आणि कुठलाही आयटम या ठिकाणी राहिलेला नाही. तर पहा या ठिकाणी ओपनिंग स्टॉक वगैरे काही दिलेला आहे का प्रॉब्लेममध्ये. पहा ओपनिंग स्टॉक प्रॉब्लेममध्ये दिलेला नाही. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक दिलेला नाही, पण प्रोसिजर म्हणून ते लिहावं लागते. डॅश मारून टाका. आता ह्या ट्रेडिंग अकाउंटची बेरीज करू आपण. 2,20,000 2,20,000. तर या ठिकाणी शिल्लक किती राहते 84,650. 84,650. हा ग्रॉस प्रॉफिट आहे पहा. 84,650 टू ग्रॉस प्रॉफिट CD म्हणजे कॅरीड डाऊन. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 84,650 रुपये. आलं लक्ष. 84,650 आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता पहा या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या
डेबिट साईडला काही आयटम राहिलेत का शिल्लक, तर काही शिल्लक राहिलेले नाही. त्या ठिकाणी हे बेरीज करा. 84,650 84,650. तर आता या ठिकाणी नेट प्रॉफिट म्हणजे क्रेडिट साईडची बेरीज ही डेबिट साईडच्या बेरजेपेक्षा जास्त आहे. तर या ठिकाणी जो नेट प्रॉफिट आलेला आहे तो आहे पहा 19,400 रुपये. 19,400. $19,400 हा प्रॉफिट आलेला आहे. तर हा नेट प्रॉफिट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ह्या ठिकाणी दिले पहा. अदर लायबिलिटीज ह्या हेडखाली नेट प्रॉफिट 19,400. 19,400 अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे सर्व लिहिलेलं आहे. तर आता यामध्ये कोणकोणते आयटम नाहीत? शेअर कॅपिटल आलेलं आहे, रिझर्व्ह फंड आलेला आहे, स्टाफ प्रॉव्हिडंट फंड आलेला नाही, डॅश करा. सिक्युअर्ड लोन या ठिकाणी आलेला आहे, अनसिक्युअर्ड लोन नाही, डिपॉझिट नाही, करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन हे आलेलं आहे. आलं लक्षात? त्यामध्ये दोनच आयटम आलेत. अनपेड डिव्हिडंट आलेलं नाही, इंटरेस्ट ॲक्रूड बट नॉट ड्यू हे पण आलेलं नाही. अदर लायबिलिटीजमध्ये नाही काहीच. नेट प्रॉफिट या ठिकाणी आलेला आहे 19,400 रुपये. त्यानंतर बॅलन्स हे आलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट नाही, पी एफ इन्व्हेस्टमेंट, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट दिलेलं नाही, प्रॉब्लेममध्ये तिथे डॅश मारा. लोन अँड ॲडव्हान्सेस नाही. त्यानंतर सन्ड्री डेटर्स दिलेलं नाही. करंट असेटमध्ये हे क्लोजिंग स्टॉक 20,000, फर्निचर हे ते घेतलेलं आहे. मिसलेनियस एक्सपेन्सेस अँड लॉसेस नाहीत. अदर आयटम्स या ठिकाणी नाहीत. नेट लॉस या ठिकाणी झालेला नाही. तर अशा पद्धतीने जे आयटम दिलेले नाहीत त्याच्या पुढे असा डॅश मारून घ्यायचा आणि डॅश मारल्यानंतर याची बेरीज करा. आता म्हणजे लायबिलिटी साईड आणि असेट साईडची बेरीज करा. तर ती बेरीज येईल पहा. बेरीज $1,80,400 रुपये या ठिकाणी लायबिलिटी साईडची बेरीज आलेली आहे. आलं लक्षात? आणि असेट साईडची सुद्धा 1,80,400 रुपये अशी बेरीज या ठिकाणी आलेली आहे. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.